येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरिता प्रभारी श्री भूपेंद्र यादवजी, सहप्रभारी अश्विनी वैष्णवजी, माननीय देवेंद्रजी यांनी काल आणि आज 30 पदाधिकाऱ्यांच्या कोर ग्रुपची बैठक आयोजित केली। या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने 97,000 बूथवर बूथ सक्षमीकरण, शक्ती केंद्राचं सक्षमीकरण, मंडळ स्तरावरचं सक्षमीकरण याबद्दलची चर्चा सुरू आहे। आजही चर्चा सुरू होणार आहे। पण काल महायुतीच्या मित्रपक्षाबद्दल कुठलीही चर्चा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली नसताना माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवारांबद्दल कुठलीही टिप्पणी केली नसताना सुद्धा सूत्राच्या आधारावर कालच्या बैठकीला आणि आमच्या पक्षाला जाणीवपूर्वक महायुतीमध्ये ठिणगी पाडण्याचं काम काही माध्यमांनी केलं। पक्षाला याबद्दल नाराजी आहे। माध्यमांना विनंती आहे की आपण जे बैठकीत घडलं असेल त्याचं ब्रीफिंग आम्ही करतो आणि असं सूत्रांनी सांगितल्याच्या भरोशावर आपणास विनंती आहे की कुठल्याही पद्धतीची बातमी, कारण महाराष्ट्रातील मीडियाला एक उंची आहे, संस्कार आहेत, आपण दाखवलेली बातमी खरी मानतात आणि त्यामुळे जे घडलंच नाही ते घडवणे याबद्दल माझी विनंती आहे की आपल्या सर्व टीमने, मीडियाच्या सर्व संपादक मालकांना माझी विनंती आहे की आपण कृपया ज्या बाबी घडल्या नाही त्या दाखवणे हे काही राज्याच्या दृष्टीने, पक्षाच्या दृष्टीने आमचं योग्य नाही आहे। कृपया आपण सर्वांनी आमची जी प्रेस ब्रीफ आहे त्याबद्दल आम्ही पुन्हा सांगू। आजही मोठ्या प्रमाणावर बैठकी आहे। 21 तारखेला होणाऱ्या अधिवेशनाबद्दलची चर्चा आहे। 5300 कार्यकर्ते, नेते या बैठकीला, अधिवेशनाला पुण्यामध्ये हजर राहणार आहेत। माननीय नितीन गडकरीजी पहिल्या सत्राचा समारोप करणार आहे आणि या संपूर्ण अधिवेशनाचा समारोप माननीय अमितभाई शाह करणार आहेत। याबद्दलची योजना आम्ही तयार केली आहे। पुणेच्या अधिवेशनातनं 5300 प्रतिनिधी ऊर्जा घेऊन जातील। राज्यातल्या शिंदे फडणवीस अजितदादा सरकारने, महायुती सरकारने सर्व घटकाकरता जी बजेटच्या माध्यमातून तरतूद केली ती तरतूद समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतील आणि एकंदरीत केंद्र सरकार, राज्य सरकारच्या डबल इंजिनचा फायदा या महाराष्ट्रातल्या सरकारच्या माध्यमातून जनतेला कसा होईल याचीही चर्चा झाली। विधानसभेसोबतच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी पुढच्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये पंचायत निवडणूक लढण्याची सुद्धा योजना आम्ही तयार केली। आज तर पंचायत समिती स्तरावरचे नेते विधानसभेमध्ये आम्ही काढणार आहोत। नगरपालिकेमध्ये वार्डमधले नेते आम्ही निवडणुकीत काढणार आहोत, त्यांना योग्य जबाबदारी आम्ही देणार आहोत आणि महानगरपालिकेत प्रभागामध्ये आम्ही जबाबदारी देणार आहोत। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि
महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आम्ही करतो आहे, त्याची योजना आम्ही आज तयार केली आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकीसोबत महानगरपालिका जिल्हा परिषदच्याही निवडणुकीची तयारी आम्ही केली आहे. मोठ्या प्रमाणावर योजना सुरू आहे आणि मला विश्वास आहे की माननीय भूपेंद्र यादवजी, देवेंद्रजी, अश्विनी वैष्णवजी आणि आमची टीम महायुतीला प्रचंड जागेचा विजय मिळवून देईल. आम्ही योग्य पद्धतीने याची योजना तयार केली आहे. पुढच्या काळात आपलंही सहकार्य आम्हाला राहू द्या अशी विनंती मी आपल्याला करतो आहे. नाही, फेक नरेटिव्ह सूत्राच्या आधारावर चालतो आहे. म्हणूनच मीडियाला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला आणि प्रिंट मीडियाला आमची विनंती आहे की जी घडलंच नाही, महायुतीबद्दल एकही चर्चा कालच्या बैठकीत झाली नाही, शिंदे फडणवीस संजय पवारांचं नावच कुणी बैठकीत घेतलं नाही, त्याबद्दल चर्चाही झाली नाही, तरी ज्या पद्धतीने चालवलं गेलं त्या पद्धतीचं दुःख भारतीय जनता पक्षाला आहे. अशी कुठलीही चर्चा झाली नाही. सरळ सरळ 1 पासून 150 पर्यंत जागेबद्दल आम्ही योग्य चर्चा केली. आज 150 ते 288 जागेपर्यंत चर्चा होईल आणि 100% जो जिंकेल त्या ठिकाणी त्यांची जागा, हाही एक मोठा त्या ठिकाणी आधार असणार आहे. आणि साधारण ज्यांच्याकडे ज्या जागा आहे त्या जागेबद्दलही विचार झाला आहे. शेवटी केंद्रीय नेतृत्व, पार्लमेंटरी बोर्ड, आमचे नेते बसून निर्णय करतील. या महायुतीच्या जागा निवडून आणण्याकरता भारतीय जनता पार्टीच्या संघटनेने काय केलं पाहिजे याचं मात्र आम्ही संपूर्ण तयारी केली आहे. महाविकास आघाडीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर काहीच सुरू नाही. महाविकास आघाडी ही केवळ मुख्यमंत्री पदाकरता भांडणं करतील. आणि माझा दावा आहे, महाविकास आघाडी येणे म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना बंद पाडणे. महाविकास आघाडी येणे म्हणजे मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना बंद करणे. महाविकास आघाडी येणे म्हणजे शेतकऱ्याचं वीज बिल जे माननीय देवेंद्रजींनी माफ करण्याचा निर्णय घेतला ती योजना बंद पाडणे. महाविकास आघाडी येणे म्हणजे 3 सिलेंडरची योजना बंद पाडणे. महाविकास आघाडी येणे म्हणजे सोयाबीन आणि कापसाच्या लोकांना 5,000 रुपये दिले ते बंद पाडणे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, महाविकास आघाडी केवळ आणि केवळ मोदीजीच्या सरकारच्या योजना बंद पाडेल. महाविकास आघाडी देवेंद्रजी, अजितदादाच्या सरकारच्या, एकनाथ शिंदेच्या योजना बंद पाडतील. आणि यांचं षडयंत्र आहे या महाराष्ट्राचं वाटोळे करण्याचं. यांना दिवसभर राजकारण करायचं आहे, विकासावर बोलायचं नाही आहे. मात्र महायुती सरकार मोदीजी आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करत आहे. आणि त्यामुळं मुख्यमंत्री पदाकरता योग्य निर्णय आमची महायुती योग्य वेळी घेईल. सध्या तर एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहे, सक्षमपणे काम करतात आहे. सर्व महायुती त्यांच्या बाजूने भक्कमपणे पाठीशी आणि महायुती रोज वाढत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड मजबूत झाली आहे आणि महाविकास आघाडी खिळखिळी होत चालली आहे. मुख्यमंत्री पदाकरता 6 चेहरे महाविकास आघाडीकडनं बाहेर आले आहेत. काँग्रेसमध्ये 3, शिवसेने उद्धव ठाकरेकडे 2, राष्ट्रवादीकडे 3 आतापासून मुख्यमंत्री पदावर बासिंग मानलेले आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं मुख्यमंत्री पदामध्ये महाविकास आघाडी अटकली आहे. महायुती विकासाच्या बाजूने काम करते. याचा योग्य निर्णय आमचे नेते करतील. आज तर भारतीय जनता पार्टीची संघटना महायुतीच्या संपूर्ण सीट निवडून येण्याकरता काय काम करेल याकरता 97,100 बूथवर आम्ही काम चालू केलं आहे.
नाही, याबद्दल तर न्यायालय आणि सरकार योग्य बाबीवर काम करतील. आता न्यायालयाने आणि सरकारने काय करावं याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचं काही मत वेगळं राहू शकत नाही. पण हे गड किल्ल्यावर जेवढे अतिक्रमण झाले आहेत, विशाळगड असेल, अनेक किल्ल्यावर, हे महाविकास आघाडी सारखे जे नेते या सरकारमध्ये होते त्यांच्या नाकर्तेपणामुळे झाले. आणि माझा तर ठीक आहे, कोर्टाचा अधिकार कोर्टाला असतो, त्याबद्दल टिप्पणी करणे योग्य नाही. पण राज्यातल्या सर्व गडकिल्ल्याचे अतिक्रमण सरकारने तातडीनं काढले पाहिजे. भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे, एकही गडकिल्ल्यावर एकही अतिक्रमण राहू नये. गडकिल्ल्याचं संवर्धन, ऐतिहासिक वारसा जपासला गेला पाहिजे. त्याकरता सरकारने पाऊल उचललं पाहिजे. माननीय उच्च न्यायालयात किंवा न्यायालयात याबद्दल ती योग्य बाजू मांडली पाहिजे. पण या राज्यातल्या सर्व गडकिल्ल्यावरची अतिक्रमण काढून गरज पडली तर त्यांचं पुनर्वसन करता येईल, करा, काय करायचं योजना करा. पण अवैध अतिक्रमण मात्र गडकिल्ल्याची शोभा त्या ठिकाणी उद्ध्वस्त करणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. सरकारने याचा नियोजित आणि वेळेत आराखडा तयार केला पाहिजे. संपूर्ण अतिक्रमण हे काढले गेले पाहिजे. मी तुम्हाला आत्ताही सांगतो, कालही सांगितलं ना, उद्याही सांगेल, जे मोहनजी बोलले नाही त्याचा अर्थ काढणे, नड्डाई जे बोलले नाही त्याचा अर्थ काढणे आणि योग्य पद्धतीने आपापल्या सोयीने दाखवणे, हा जो प्रकार सुरू आहे या प्रकाराबद्दलच नाराजी आहे. आपल्या सोयीने अर्थ काढू नये, मथितार्थ समजून घ्यावा आणि पुढे गेलं पाहिजे. नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे जेवढे नेते, प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड असतील आणि जेवढे नेते बोलले आहेत ते जरांगेजींना योग्य पद्धतीने मराठा आरक्षणाकरता शिंदे फडणवीस सरकारनी आणि फडणवीस सरकारनी काय काम केलं आहे याबद्दलचा काही बाबी मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता हे कुणी मान्य करायला तयार नसेल की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं. उद्धव ठाकरेंच्या नाकर्ते सरकारमुळे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी मला जरांगे पाटील जी असेल किंवा मराठा आरक्षणाचे किंवा ओबीसी आरक्षणाचे, मला त्यात पळायचं नाही, आपण एवढं नक्की सांगत आहे. खरी वस्तुस्थितीतून लोक दूर चालले आहे, खऱ्या वस्तुस्थितीतून संभ्रम तयार होतो आहे. देवेंद्रजींनी जे आरक्षण दिलं ते मराठा समाजाने मान्य केलं. मराठा समाजाच्या सर्व संघटनांना विचारून देवेंद्रजींनी कायदा केला मराठा आरक्षणाचा. पण तो कायदा कोर्टात टिकवला ज्यांनी टिकवला नाही ते उद्धव ठाकरे, त्यावेळची महाविकास आघाडी. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजामध्ये काही घटक आर्थिक दुर्बल आहे यांची मांडणी सुप्रीम कोर्टामध्ये केली नाही, जी देवेंद्रजींनी केली होती हायकोर्टमध्ये. याला जबाबदार उद्धव ठाकरे सरकार होतं. आता उद्धव ठाकरेंचं नाव नाही घेता, त्या काळातल्या ज्यांनी मराठा समाजाला फसवलं त्यांचं नाव न घेता डिरेक्टली देवेंद्रजींना टार्गेट करून देवेंद्रजींनाच विलियन करून या राज्यामध्ये जे प्रकार सुरू आहे ते प्रकार थांबले गेले पाहिजे. एकनाथ शिंदे सरकार आहे, शेवटी मुख्यमंत्री असतं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी एकनाथ शिंदे सरकारनी छत्रपती शिवरायाच्या साक्षीने मराठा समाजाला संपूर्ण न्याय देण्याचं आश्वासन दिलं. मग मराठा समाजाला संपूर्ण न्याय द्यायचं आश्वासन एकनाथ शिंदे सरकारने केलं, त्यामध्ये देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, पूर्ण मंत्रिमंडळ आहे. तर मला असं वाटतं मग त्याच्यामध्ये एकच व्यक्ती देवेंद्रजी असा जो सूर सुरू आहे त्याबद्दल माझी विनंती, सर्वच आरक्षणाच्या शेवटी मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, त्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या साऱ्या बाबीवर सरकार काम करत आहे. पण देवेंद्रजींना विलियन करून काही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये असंतोषाची भावना निर्माण होत आहे.
ज्याच्यात जो दोषी आहे त्यांना नक्की बोललं गेलं पाहिजे। पण देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठा आरक्षणाकरता सर्व लोकांना साक्षीनी मराठा आरक्षणामध्ये संपूर्ण राज्याच्या मराठा संघटनांना सोबत घेऊन मराठा समाजाचं आरक्षण दिलं। यामध्ये खरा विलियन कोणी असेल, खरा दोषी कोणी असेल, खरा या मराठा आरक्षणाचा मारेकरी कोण असेल तो उद्धव ठाकरे आहे। उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मराठा आरक्षण दिलं। ज्या ज्या समाजाला त्या ठिकाणी मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, खरा दोषी उद्धव ठाकरे सरकार होतं आणि त्यामुळे त्यांना सोडून देवेंद्रजींना विलियन करणे या राज्याकरता चांगलं नाही आहे। ज्यांनी जे केलं त्याच्याबद्दल नक्कीच बोललं पाहिजे। मराठा समाजाच्या प्रश्न निकाली निघाले पाहिजे, पण हे करताना मात्र एक व्यक्तीला टार्गेट करून जे सुरू आहे ते थांबलं पाहिजे। सुप्रियाताईंना केंद्रात मंत्री बनण्याची घाई झाली आहे, राज्याचे मुख्यमंत्री बनण्याची घाई झाली आहे। त्यामुळे मला असं वाटतं ताई चांगल्या नेत्या आहेत, त्यांनी पुढचे 5 वर्ष वाट बघावी। 2029ला पुन्हा या देशामध्ये आणि महाराष्ट्रात देशामध्ये मोदी सरकार आणि राज्यामध्ये महायुतीचे सरकार हे कंटिन्यू राहणार आहे आणि त्यामुळे थोडे काही दिवस स्वप्न जरा थांबून ठेवावे, जरा जनतेचं मत घेऊया। जनता ठरवेल कुणाला बहुमत द्यायचं। मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारने जनतेकरता काम केलं, मोदीचं सरकार काम करत आहे, मला विश्वास आहे की जनता ही महायुतीचं सरकार निवडून देईल। असं आहे, राजकारणामध्ये जर तरला अर्थ नाही, जीवनातही जर तरला अर्थ नाही आणि त्यामुळे जर तरला अर्थ उरत नाही।